श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रावण महिन्याच्या मंगळवारी आपण असे काय उपाय केले पाहिजे त्यामुळे आपल्याला संकटातून मुक्ती मिळेल? तर श्रावण महिन्याच्या मंगळवारी बजरंगबलीच्या कृपेने आपण संकटातून मुक्ती मिळवू शकतो. तर अशी काय सेवा करायची आहे बजरंगबलीची ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भगवान हनुमानांच्या कृपेमुळे मंगळवारी हे व्रत केले तर हे व्रत केल्याने हनुमान आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला प्रत्येक संकटातून मुक्ती मिळते. तर श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असते. मंगळवारी भगवान हनुमानांची सेवा करण्याचा एक विशेष दिवस असतो. ज्याप्रमाणे आपण शनिवारी भगवान हनुमानांची सेवा करतो त्याचप्रमाणे आपण मंगळवारी देखील हनुमानांची सेवा करू शकतो. त्यात सध्या श्रावण महिना सुरू असून श्रावण महिन्यातील मंगळवाराला विशेष महत्त्व आहे. हनुमानाला भगवान शंकराचे रूप मानले जाते. श्रावण महिन्यात भगवान शंकरासह बजरंगबलीचीही विधिवत पूजा केली जाते. श्रावण महिन्यात मंगळवारी बजरंगबलीची पूजा केल्याने प्रभू श्रीराम प्रसन्न होतात. हनुमानजी यांना बजरंगबली, संकटमोचन, पवनपुत्र हनुमान या नावाने देखील ओळखले जाते. मंगळवारी हनुमानाची विधिवत पूजा आणि काही उपाय केल्यास आपल्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. तर पूजाविधी काय आहे ते आपण पाहूयात. मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, हनुमान चालीसा पठण करावा. त्या दिवशी हनुमान चालीसासह बजरंग बाण पाठ केल्यास अधिक फायदा मिळतो. मंगळवारी विधिवत पूजा केल्याने बजरंगबलीची कृपा प्राप्त होते. तर श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी आपण अशी श्री बजरंगबली किंवा हनुमानाची पूजा करू शकतो. पण हे पूजा करण्याचे काही नियम आहेत तर ते आपण नियम पाहूयात. तर आपण ही पूजा दोन्ही वेळेस करायची आहे. म्हणजे सकाळी देखील पूजा करायची आहे आणि संध्याकाळी किंवा सायंकाळी जेव्हा आपण शिवपिंडीची पूजा करतो किंवा शिवशंकरांची पूजा करतो त्यावेळेस आपण हनुमानजींची सुद्धा पूजा करायची आहे. तर या पूजेमध्ये लाल रंगाच्या फुलांचाच वापर करायचा आहे आणि आपण ही जी पूजा करणार आहे त्यामध्ये जो दिवा लावणार आहे तर त्या दिव्यामध्ये लाल रंगाच्या दोऱ्यापासून बनवलेली वातच लावायची आहे. त्यामुळे भगवान हनुमान प्रसन्न होतात. आणि हे जी पूजा करणार आहोत तेव्हा ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करायचे आहे. पूजेदरम्यान मनात कामुक विचार येऊन द्यायचे नाही आहेत. मांसाहार अवश्य टाळायचा आहे आणि महिलांनी मूर्तीला स्पर्श करायचा नाही ही विशेष काळजी घ्यायची आहे. तर त्याचप्रमाणे आपण एक विशेष उपाय म्हणजे मंगळवारी हे जे व्रत आपण करणार आहोत हे केल्याने भगवान हनुमान प्रसन्न होतात. या दिवशी पूजा पाठ करत असताना 108 वेळा ओम हनुमते नमः या मंत्राचा जप करावा. हा उपाय केल्याने भगवान हनुमान स्वतः आपल्या भक्तांची रक्षा करतात. अशा प्रकारे श्रावण महिना शिवशंकरांची सेवा करण्यासाठी ओळखला जातो. त्याचप्रमाणे मंगळवारी आपण शंकराचे स्वरूप असलेले हनुमान किंवा बजरंगबलींची सेवा करून आपण त्यांची कृपा प्राप्त करू शकतो आणि संकटातून आपल्याला मुक्ती मिळते. तर नक्की हा उपाय तुम्ही करून पहा. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.